जय सीताराम. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कशी आहेत बरं? कशी आमची फॅमिली? मस्त आहे ना. मी रंजना ताई एक आपल्या जीवनाची कहाणी सांगणारे आणि प्रत्येकाचं घरी काय काय घडते ते पण सांगणारे. मला झोप याय नाही. रात्रीच्या बघा ना किती वाजल्यात. किती वाजल्यात काय माहिती. टाईम नाही बघितला, मला दिसा नाही. 5 वाजत आलेत वाटते बघा. मला काय दिसा नाही तरी सांगते मी तुम्हाला. मुलींनो, व्हिडिओ बघायचा, लाईक कर जा, शेअर करा, सपोर्ट करा. मी पण सगळ्यांचे व्हिडिओ बघते, तुम्ही पण माझे व्हिडिओ बघा. मी तरी कुठं आता एवढे टाकायले, मी पण एवढे नाही टाकायले आता व्हिडिओ. आपले व्हिडिओ कसं कामं धंदे करून आपला व्हिडिओ असतं. आपण बिगर कामाचं आपण थांबतच नाही आणि बसतच नाही. आपल्याला काम लागते पहिलं बी आपण कामच केलेलं आहे. लहानपणापासून आपण कामच केलेलं आहे. आईवडिलाच्या घरी बी काही सुख भेटलेलं नाही, नवऱ्याच्या घरी बी काही सुख भेटलेलं नाही. जेव्हा मेहनत करायची तेव्हाच खायचं. लई दुःख सहन केलेलं आहे, अजून बी दुःख सहन करते. रामकृष्ण हरी. मुलींनो, व्हिडिओ बघा जा माझा. माझी लई इच्छा आहे की मी यूट्यूबवर आलेले आहे, की माझी इच्छा आहे की माझं यूट्यूबचं व्हायला पाहिजे, 2 पैसे कमवायला पाहिजे. मला लई नाव उठवलेले आहेत सगळ्यांनी. नाव उठू दे तरी बघा, मी काही वाईट केले का हो तुम्ही सांगा. मी काय उलटपालट व्हिडिओ केले का? मी एवढे व्हिडिओ चांगले करते, शांत, देवाधर्माचं 4 शब्द सांगते सगळ्यांना. काय वाईट आहे का हो? देवाचं सांगितलं तर काय वाईट आहे का? देवाचं सांगितलं तरी हसतात. मग काय सांगायला पाहिजे? जीवनाची कहाणी सांगितली तरी बी काय बोलताय? मग काय बोलायला पाहिजे? या जगामध्ये चांगलं राहायचं, चांगलं बोलायचं. आपल्याला आपल्या मायबापाने आपल्याला काय शिकवलं आहे? आपल्याला देवाने कशाला खाली पाठवले? की देवा परमेश्वराने आपल्याला कशाला पाठवले? की जा, धरतीवर जा, भुकेल्याची भूक ओळख, ताणेल्याचे ताण ओळख, जे दुःखी आहे त्याला सहकार्य कर, त्याला सपोर्ट कर. कोण भुकी आहे त्याला खाऊ घाल, त्याचा आत्मा शांत कर, तांबे भरून पाणी दे. असं शिकवून पाठवले ना देवाने आपल्याला धरतीवर. मग आपण ते विसरायचं का? बरोबर, कुणी करा नाही करा, पण स्वतःचं जीवन तरी चांगलं जगा. स्वतःचं जीवन तरी चांगलं जगा. आणि त्याच्यातून बी आपल्याला जेवढं होईल तेवढं ह्या हाताने दानधर्म करायचं. मी तर हे बघा आता करणार आहे. मी पण दानधर्म करणार आहे. भले तिकडं 12 भानगडी काही बी हो द्या, पण मी पण हे बघा दानधर्म आपल्या हाताने करणार आहे. कसं? आपला हात जगन्नाथ असं असतं बघा. म्हणून शिने आपल्या हाताला बळ मागायचं, औक्ष मागायचं. आपल्या शरीरासाठी देवाला दुआई मागायचं, देवा हे माझं शरीर चांगलं ठेव, बस. आणि तिथून पुढं आत्तापर्यंत आपल्या लेकरा बाळासाठी वाटण ते केले, कामं केले, धंदे केले, काम केलं, धाम केलं, सगळं केलं आपण. म्हणेन ते कामं केली आपण. त्याच्यामधून बी बाका देवाने यश बरकत दिलं, चांगलं केलं. लेकरं बाळ झाले. लेकरं बाळ बी मला अर्धा डझन झाले. लेकरं बी देवाच्या दयाने अर्धा डझन झाले. माझे राम श्याम, राम लक्ष्मण देवाने दिले मला, यशोदा मैयासारखे. तर मी त्या लेकरांचे, माझे पोरींचा बी माझा लाड तेवढाच माझ्या मनामध्ये होता, आणि पोरांचा बी लाड माझ्या मनामध्ये तेवढाच होता. माझे लेकरं म्हणजे मला असं खायला नसलं तरी चालेल, पण माझ्या लेकराशिवाय मला करमत नाही आहे.
मला माझे लेकरं पहिले लागते. पहिलं माई बाप भाऊ बहिणी पहिलं, आपल्या मावश्या पहिलं. आणि जेव्हा मला लेकरं झाले तेव्हापासून माझ्या लेकरावर पूर्ण ध्यान, की माझ्या लेकराला मी काटा मोडू दिला नाही कधी, का कधी त्यांच्यावर आस येऊ दिली नाही, का माझ्या लेकराला कुणी डोळ्या उचलून मी बघू दिलं नाही. मी एवढी त्यांची माझ्या लेकरांची मी रक्षा केली. आणि मला देवाने ताकद दिली, की आत्तापर्यंत मला देवाने ताकद दिली. माझ्या लेकराची मी रक्षा देवासारखी केली, देवासारखी केली. देवा परमेश्वरा तुला माहिती आहे, माझ्या जेवढं माझ्या लेकी, माझे 2 मुलं, माझ्या 2 सुनबाई, आत्ता बी पहिली बी मी त्यांच्यावर प्रेम करत होते आणि आत्ता बी करते आणि असंच करत राहणार, जीवनभर करत राहणार. पण त्यांना उलटं वाटायला लागले, त्यांना माझं बोल त्यांना उलटं वाटायला लागलं आहे. मी एक त्यांना बोल देते की बाई चैनी चांगलं राहा, लेकरांना संस्कार चांगले द्यावात, तुम्ही चांगलं राहा. कसं स्वयंपाकाला बसलात तर अन्न पूर्ण हातामध्ये घेऊन बसा, स्वयंपाक चांगला करा. असं एवढ्यांना स्वयंपाक पडून राहते, खात नाही काय नाही कोणी. त्याच स्वयंपाकाला जरा टेस्टी बनवलं तर किती माणूस मन लावून खाईल. हे बघा मी आता पण नाही खाल्लं काय, आता तर काय 5 वाजत आल्यात, पोरगं पण उपाशी झोपलं. आणि त्याच जागेवर जर स्वयंपाक टेस्टी असता, अन्नपूर्ण हातामध्ये घेऊन केला असता आणि वाढलं असतं तर आम्ही खाल्लं असतं. त्यांनी जर वाढलं असतं तर आम्ही खाल्लं असतं. पोराला वाढलं होतं पण पोराने खाल्लं नाही, ते बघूनच त्याला नाही आवडलं. आता तेच भाजी जर चवीनं धवीनं चांगली बनवली तर किती भाजी किती खावा अशी भाजी होती या. पण तेच भाजी तुम्ही येणार आणि उगं पटापटा 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 काहीतरी करणार आणि जाऊन मोबाईल बघत बसणार. त्याला काय अर्थ आहे का हो? चपात्या जाळून टाकताय. मग एवढं आणा आपण मेहनत करून आणताय आणि त्याला आणा पाण्याला नीट नाही केलं तर ते कुणाला खाऊ वाटणं हो? तुम्ही सांगा मुलींना. त्याच्यासाठी माझं मन लई नाराज असते बघा. त्याच्यासाठी करतात त्या एवढं चांगलं करतात धरतात. आणि स्वयंपाक चांगलं करा तुम्ही, की स्वयंपाक चांगला केला तर आम्ही पोटभर खाऊ. आज 6 महिने झालं बिलकुल पोट नाही भरत. आत्ता तर मी काय केलं आहे बघा, 2 बिस्किट खाते, पाणी पिते, बीपीची गोळी खाते, एवढं काहीतरी खाते, पाणी पिते, दुसरं ते शुगर बीपीचं औषध पिते. आत्ता तर हे बघा असंच लागले मी करायला. नाही मला नीट जेवण मी खाई नाही आणि काय करे नाही, तरी बी हे बघा चालायला लागलो. पण आत्ता काय झालं बघा, मला झोपायचं होतं, मला 2-2:30ला झोपायचं होतं. काय माहिती मला तकलीफ झाली तर मग मी तशीच देवाचं सिमरन करत बसले, देवाचं नाव घेत बसले आणि नंतर वापस तकलीफ झाली म्हणून उठले आणि थोडी सफाई केली बघा. तिकडं इथं झाडपूस केली आणि हे बघा इथं आता 5 वाजायला इथं बसले मी. 5 वाजल्यात का किती वाजल्यात मी नाही बघितलं, पण माझ्या अंदाजात वाटायले 5 वाजले असतात. हे बघा माझ्यासारखा जीव कोणीच लावला नाही ह्या परिवाराला, म्हणजे कोणच लावणार नाही. तेवढं माझ्या लेकीपर्यंत, माझ्या लेकापर्यंत, माझ्या सुनबाईपर्यंत, माझ्या नातरुंडापर्यंत, तर पतरुंडापर्यंत, तर माझ्या सुनबाईपर्यंत मी एवढा जीव लावलेला आहे. माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एवढं मोठं हे आहे ना, की म्हणजे एक काय म्हणतात त्याला, तर माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एक स्वाभिमान आहे. माझ्या सुना आहेत, ह्या माझ्या सुना आहेत. पण ते मला काय समजतात ते मला नाही माहिती, पण मी त्यांना जीवनभर अशीच समजणार. माझी सुनबाई, माझ्या लेकी, माझे लेक, माझे नातरुंड, माझे पतरुंड. मी माझाच कधी विचार केला नाही. माझा विचार मी कधीच केला नाही. पोरीपासून ते पोरापासून ते सुनबाईपर्यंत, ते नातरुंडापर्यंत, ते पतरुंडापर्यंत, जावयापर्यंत विचार करते मी. त्यांच्या लेकरापर्यंत विचार करते मी. काय विचार करते, काय काळजी असेल मला म्हणून करते ना. या काळजीमुळं मला झोप पण येत नाही.
ह्यांच्या काळजा करून करून त्यांची काळजी करा, त्यांची काळजी करा, ह्यांची काळजी करा, ह्यांची काळजी करा. हे मला झोप येत नाही रात्रभर, सगळ्यांची काळजी करून करून मला झोप नाही येत. कसं करायचं तुम्ही सांगा मुलांना, कसं करायचं? आणि खाण्यापिण्याचं बरोबर खाय नाही, मी मेन बरोबर खाय नाही का तर पसंतीचं मला बनवलेलंच नसते. बघा कसं, एक म्हणलं तर दुसरं बनवायचं, दुसरं म्हणलं तर तिसरं बनवायचं. मग हे बघा लेकरं खात नाहीत ना, मी खात नाही. आता त्या बी खात्यात का नाहीत का? बघा तसंच जेवण पडलं. तेच जेवण तुम्ही अन्नपूर्ण हातामध्ये घेऊन करा, तर ते जेवण सगळे आम्ही आवडीनं खाऊ, आवडीनं खाऊ. असं उपाशी नाही झोपणार मुलांनो, मुलींनो, माता बहिणींनो, माझ्या भावंडांनो. आता काय बोलणार, ह्याच्या पुढं काय बोलणार? आता आपल्या लेकरांना पण समजायला पाहिजे की सांगायचं बाबा चांगलं बनवा, चांगलं बनवा. आपल्या आपल्या बायकांना सांगायचं जरा जेवण चांगलं बनवा तुम्ही. बघा आम्ही तुम्हाला किती चांगलं चांगलं बनवून खाऊ घातलेलं आहे. रात्रीच्या किती बी वाजवायला लेकरांनी खायला मागितलं तरी मी रात्रीचं उठून एवढं मी एवढं गरिबीतून माझ्या लेकरांना चांगलं बनवून देत होते खायला. आणि माझ्यासारखा लाड तर कुणीच केला नसेल. एवढा मी लेकरांचा लाड केला, एवढा मी लेकरांचा लाड केला की माझ्या जीवाच्या पलकाडला मी लाड केला. असं वाटायचं गणगोत तर आपल्या लेकराचा लाड करत नाही, आपले भाऊ लाड करत नाही आपल्या लेकराचा, आपली आई नाही लाड करत आपल्या लेकरांचा, आपल्या लेकराचा लाड मामा करत नाहीत. मग माझ्याशिवाय माझ्या लेकरांना कोण आहे? म्हणून मी लय लाड केलेला आहे, माझ्या लेकरांचा लय लाड केलेला आहे. माझ्या लेकी लांब दिल्या पण नाही, हे असं वाटायचं. माझे लेकरं माझ्या डोळ्यासमोर असं, माझ्या पोरी माझ्या डोळ्यासमोर असावं म्हणून मी लांब लांब दिल्या पण नाही, जवळजवळच दिल्या. जवळजवळ देऊन सध्या माझ्या पोरींना माझीच किंमत नाही राहिली. तर काय बोलणार तुम्ही सांगा? माझ्यासारखं लाड कोणीच नाही करणार. भले मी गरीब होते, गरिबीतून सध्या मी एवढा माझ्या लेकरांचा लाड केला, एवढा लाड केला. लेकरू जन्मलं तर मी या लेकराला दूध पाजायचे, ह्यांचं बाळोतं बदलायचं, ह्यांचा कपडा बदलायचा आहे, ओला होतं या कपडा, म्हणून मी झोपायचे पण नाही पुरे रात्र. हे लेकरं जन्मले ना तर मला झोप माझी ओढून जायची सगळी. नुसतं त्या लेकरांना हे बाळोतं काढ, ते बाळोतं टाक. पाऊस असला, पाणी असलं तरी बी मी ह्या बघा रात्रभर त्यांचा अंगाखाला कपडा ओला होऊ देत नव्हते मी. एवढे मला अर्धा डझन लेकरं होते, पण मी माझ्या लेकराची कधीच राळघाळ केली नाही. पोरींचं पण नाही, मला वाटलं नाही की मला पोरीच येतात, मी कसा लाड करणार. मी म्हणायचे जाऊ दे बाई, माझ्या लक्ष्मी आहेत या. मी ह्या बघा पोराची अपेक्षा कधीच केली नव्हती, पण देवाने मला एक सोडून दोन लाल दिले. दोन लाल दिले मला, एक सोडून दोन लाल दिले मला. सगळं गाव बघायला येत होतं माझ्या लेकरांना. एवढा लाड केला त्यांचा मी, एवढा लाड केला त्यांचा माझ्या लेकरांचा. का तर आपल्याला पोरींच्या पाठीवर पोरं झालेत, पोरींच्या पाठीवर पोरं झालेत. त्यांचा मी बघा ते काय म्हणतात ते नाव ठेवायला मी त्या काळामध्ये एवढा खर्च केला. आणि पूर्ण गावाला जेवायला बोलविलं, आणि दाता पिक्चर ठेवला, एक दाता पिक्चर ठेवला, आणि एक राम लखन पिक्चर ठेवला. आणि राम लखनच माझ्या लेकरांचे नाव मी ठेवले. राम लखन म्हणजे राम लक्ष्मण. परी राम ते पिक्चर आला होता ना राम लक्ष्मण, म्हणून ते लक्ष्मण ठेवलं. परी त्याला लखनजी म्हणत होते सगळे, कामामध्ये पण त्याला लखनजी म्हणायचे.
मी तर कधी लखन म्हणलंच नाही आणि राम म्हणलंच नाही. मी त्यांना हे म्हणायचे, पप्पू म्हणायचे. पप्पू म्हणायचे, दोघाला बी पप्पू म्हणायचे. आत्तापर्यंत मी म्हणत होते, आताच्या 2-3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये विसरून गेले मी म्हणायचे नाही का. नाहीतर मी पप्पूच म्हणायचे, दोघाला बी पप्पूच म्हणायचे. पण माझ्यासारखा लाड कोणचीच आई नाही करणार. मी मेहनत करून एवढा लाड केला माझ्या लेकरांचा, एवढा लाड केला माझ्या लेकरांचा, एवढा लाड केला का तर कुणी माझ्या लेकराला माझ्या गणावताने लाड नाही केला. म्हणून मी वाटायचं माझ्या लेकराला माझ्याशिवाय कोणीच नाही असं म्हणायचे. म्हणून मी माझ्या लेकरांना कधीच काम कमी नाही पडू दिले. वयाला आले लेकरं माझे, आधी होतं कपड्याला लाताची जरा अडचण, परी वयाला आले ना लेकरं, काम बी मला तसं चांगलं भेटलं, पॅकिंगचं काम भेटलं. आणि मला पॅकिंगचं काम भेटलं तर ते लक्ष्मी भेटल्यावर झालं बघा. तर एवढं मी त्या पॅकिंगच्या कामावर कमवलं, एवढं कमवलं माझे लेकरं बाळं घेऊन. माझ्या शाळा माझ्या लेकरांची शाळा मी होऊ दिली, म्हणजे माझ्या लेकराची शाळा त्या पॅकिंगसाठी झाली नाही. माझ्या लेकरांची शाळा त्या पॅकिंगसाठी शाळा नाही झाली. तरी बी मी म्हणलं शिकाबाई म्हणलं. परी त्या लेकरांचं बी मन नव्हतं, त्यांचं मन सगळं पॅकिंगकडं होतं की पैसे कमवले तर आम्हाला हे भेटन, पैसे कमवले तर ते भेटन. म्हणून पुरींचं पण मन नाही लागलं. शाळावरून बिचाऱ्यांनी 8वी-9वी करून शाळा सोडून दिली. आणि लेकरांना होता, पोरांना होता चान्स शाळा शिकायचा, परी ते पोरांचं मन नव्हतं शाळाला. बळच कशी तरी 8वी-9वी काढली पोरांची माझ्या. मग लावलं हे तर कामाला लाव, कपड्याच्या दुकानमध्ये लाव, चप्पल बूटच्या दुकानमध्ये लाव, मोबाईलच्या दुकानमध्ये लाव. काय करणार तुम्ही सांगा. आपल्याला पैसा पाहिजे होता. मग लेकरं काय इकडं तिकडे फिरू द्यायचे होते का, वाईट वळणाला जाऊ द्यायचे होते का. एवढे संस्कार चांगले लावले मी त्यांना, एवढे संस्कार चांगले लावले. सगळे आजूबाजूवाले म्हणायचे की काय हे राम लक्ष्मण आहेत, काय हे राम लक्ष्मण आहेत. एवढं नाव होतं माझ्या मुलांचं, एवढं नाव होतं की सगळ्यांना नंतर पाहुण्यांना माहीत पडलं की हे लेकरं लय भारी येतं. म्हणजे चौकड माहीत पडलं की रंजनाताईचे लेकरं लय भारी येतं, लय गुणी येतं, लय चांगलं कमवलं येतं. कुठं चांगलं नाही, परी आपल्या मानाने ती कमाई चांगली होती. आणि चांगल्या जागेवर होते लेकरं आपले, चांगल्या जागेवर होते. चांगल्या जागेवर म्हणजे बघा कसं कामं चांगले भेटले त्यांना, कामं चांगले भेटले, पैसे पण चांगले यायचे. म्हणून हे बघा मग पैसे मला द्यायला लागले. मी तर त्यांच्या पैशाची कधी अपेक्षा बी केली नव्हती, परी देवाच्या दयाने यायला लागले पैसे. म्हणून हे बघा कसं तरी थोडं जागेला हातभार लागला. जागा बांधली होती तर त्याला माझ्या लक्ष्मणाने 50,000 दिले होते. तेवढे 50,000 दिले होते. तर माझ्या लक्ष्मणाने तेवढे 50,000 रुपये फेडले. माझ्या लेकराने तेवढे 50,000 फेडले. किती पगार होतो, 20 रुपये भेटायचे बघा, 20 रुपये भेटायचे. परी तेवढे त्यांनी 50,000 फेडले बघा. त्या बांधकामाच्या टायमाला 50,000 त्याचे म्हणजे माझ्याच भावाचे घेतले होते मी, भाऊजाईचे घेतले होते. तर मग मी असं परला कळलं माझ्या की माझ्या मामीचे पैसे घेतले. तर म्हणला आई हाय माझ्याकडं दे म्हणला, माझ्याकडं ते जमा करायचा पैसे. तर मग असं करून आम्ही दिले होते 10,000 का काय दिले होते का काय, मला काही याद नाही. आणि मग नंतर आपल्या लखननं 40,000 का काय नेऊन दिले का सगळे नेऊन दिले माहीत नाही मला, एवढं मला याद नाही. आणि माझ्या रामनं 20,000 रुपये त्याच्या मालकाने दिले, 20,000 रुपये त्याच्या मालकाने दिले बघा ना. आणि माझ्या मुलीनं 20,000 दिले. असे माझ्या लेकराचे 90,000 रुपये लागले बघा त्या कामाला. म्हणजे लखनचे 50,000 आणि रामचे 20,000. पहिले तर रामचे आले, नंतर एका माझ्या मुलीचे आले आणि नंतर लखनचे आले बघा. आणि मग मी काम करून मग मी फेड केली, काढलं होतं लोन बी काढलं होतं. तर रोजचे 200 रुपये द्यायचे बघा. म्हणून कसं तरी ते घरं उभा राहिले आपले. भीती चांगली आहेत, वरी पत्रे आहेत, ते तरी बघा भाडं तरी येत आहे ना.
भाडे येते म्हणून हे बघा लेकरं माझे बिमार पडले तर कितीतरी लाख रुपये गेले, सोनं गेलं, लेकरं माझ्या रामची चेन गेली एवढी मोठी, माझा शिवणपीस गेला, पोरीचं मंगळसूत्र गेलं, त्या चैनीचे 2 लाख येऊन सध्या दुसरे पैसे लई लागले. मग आता जाऊ द्या म्हणलं आपलं लेकरू सुखी, पैशाला काय करायचं आहे मला, मीच कमवून पैशाला, मीच कमवून आणि मीच फेडन असं म्हणून शिने मी कर्ज केलं. आता आले फिटत आले कर्ज, फिटन हळूहळू फिटन कर्ज. रामकृष्ण हरी मुलींनो, असं छबा का मला ताकद द्या मेहनत करायला, आणि मेहनत करून मी कर्ज फेडन, कोणाचे पैसे नाही ठेवणार. कोणत्या पाहुण्याचं असन तर पाहुण्याचं पण देईन, कोणत्या मुलीचं कोणत्या असन तर मुलीचं पण देईन. मी कुणाच्या कर्जामध्ये नाही राहणार. रामकृष्ण हरी मुलींनो, मुलांनो, आपल्याला उद्या येडो होत नव्हता टाकायला म्हणून चिनी आपलं मी स्वतःचाच येडो बनवला. मी काय आपला दुसरा बनवला नाही, काय नाही. जय सीताराम सगळ्यांना, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम. हाय बाय सगळ्यांना, नमस्कार सगळ्यांना, जय श्रीराम सगळ्यांना, जय श्रीराम. हे प्रभू सगळ्यांचं भलं कर, हे प्रभू, हे प्रभू, हे कृष्ण भगवान, हे कृष्ण भगवान, सगळ्यांचं भलं कर, सगळ्यांच्या पाठीमागं माझ्या लेकरा बाळांचं कर, माझं कर. अशी ताकद दे मला मेहनत करायला. इडो होत नव्हता हो टाकायला मुलींनो, म्हणून इडो केला हो मी. आता बघा ना, मला वाटते लई टाईम झालेला आहे, म्हणजे 6 वाजले असतात बघा. आता 6 वाजले असतात म्हणजे मी 5:30ला तरी चालू केला असेल. अर्धा तास नाही झाला अजून, हे झालं असेल 16-17 मिनटं झालं असेल. हे अंदाजावर करते, शिक्षण नाही पाणी नाही तरी बी तशीच लाव घेते. इथं चांगलं होईन, तिथं चांगलं होईन, तिथं चांगलं होईन. आले उठोबर, आता देवाची मर्जी, मला पदरामध्ये घ्यायचं का नाही, आणि देव नक्कीच घेईन मला पदरामध्ये, आणि होईन माझं बी लेकरा बाळासाठी चांगलं. मला बी दानधर्म करायचं आहे. मी काही एकली खाणार नाही आहे. मी सगळ्यांना मी, मला जर यूट्यूबचं आलं ना पेमेंट, यूट्यूबचं पेमेंट आलं ना, मी सगळ्यांना देणारे, दान पुण्य करणारे, मी अशी पंगत पण उठवणारे. परी माझं यूट्यूबचं व्हावा देवा परमेश्वरा, माझी एवढीच इच्छा आहे, माझं यूट्यूबचं व्हावा, माझे लेकरं बाळं सुखी ठेवा, दुनियाला सुखी ठेवू द्यावा, आणि त्याच्या पाठीमागं माझ्या लेकरं बाळाला सुखी ठेव, आणि सगळ्याच्या पाठीमागं मला सुखी ठेव. मला तकलीफ झाली हो म्हणून मी व्हिडिओ करत बसले बघा. मला तकलीफ झाली, जरा थोडंसं पैकर केलं आणि म्हणलं व्हिडिओच करते आता. आणि हे आपलं हे लावून ठेवलं, काय माहिती, हां हनुमान चाली वाटतं. मी बघितलं पण नाही का बघितलं पण नाही मी. रामकृष्ण हरी मुलांनो, रामकृष्ण हरी. सुखी राहावा, मस्त राहावा, आनंदी राहावा, मनाची इच्छा पूर्ण व्हावा. व्हिडिओ बघा जा, 10 घरी माझा व्हिडिओ शेअर करा. माझे व्हिडिओ पण छान असते, तर मी तुमच्या सगळ्यांचे व्हिडिओ बघते, माझा पण व्हिडिओ बघा तुम्ही. रामकृष्ण हरी. जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम. कोटी कोटी धन्यवाद. तुही निरंकार मी तुम्हाला चरण आले, 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 तुही निरंकार, तुही निरंकार, तुही निरंकार. हे तर आपल्या अंगसंग आहे ना निराकार. निराकार ह्याच्याशिवाय आपलं पान बी हालत नाही, असा निराकार आहे. ह्या निराकारशिवाय आपला पत्ता बी हालत नाही, असा हे निराकार आहे. बघा ना, आता तुम्ही ह्याच्यामध्ये हात घाला बघा, काहीतरी होतं आहे का? काहीच होत नाही. ह्याला तर निराकार म्हणतात. रामकृष्ण हरी.